पहिला चेंडू तेज तर्रार, पहिला चेंडू मात्र डॉट बॉल. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अभि. गोलंदाजी मार्कर आलाय अभि. सुरुवात मात्र अभिने चांगली केली. पहिला चेंडू मात्र निर्धाव. क्वालिफायर मॅचेस मॉर्टर ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. अकोस्टिक आयोजित मॉर्टर ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. हा चेंडू शॉर्ट होता. पुलकरचा प्रयत्न आला. फटका फसला. झेल टिपला. पहिला फलंदाज 0 धावांवरती बाद. झेल कोणी टिपला? नवीन संघाचा नेता नवीन पाठकने मात्र टिपला झेल. फलंदाज तिथे बाद. बाद झाला. परत एकदा चेंडू मात्र निर्धाव. अजूनही धाव आली नाहीये आणि एक फलंदाज मात्र बाद झालाय. वॉर्जे वॉरियर्स ते मात्र पहिली धावेच्या प्रतीक्षेमध्ये, पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेमध्ये देखील वॉर्जे वॉरियर्स आहेत. पहिला सामना त्यांनी खेळला होता तिथे मात्र त्यांना पराजय पत्करावा लागला. या मॅच मध्ये विजय मिळवणं गरजेचं असेल. यावेळेस परत एकदा चेंडू मात्र हवेत. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं तिथे पोहोचला होता. प्रयत्न मात्र फार चांगला होता. झेल मात्र होऊ शकला नाही. प्रयत्नासाठी 100 पैकी 100 गुण होते, पण असे झेल क्षेत्ररक्षकाने टिपणं मात्र गरजेचं असतं. झेल मात्र सुटला. एक अतिरिक्त खेळाडू असेल तर इथे पाठवून द्या. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झालाय. वा, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. वन बाउंड चेंडू मात्र फील्ड केला. चेंडूला अडवलं फक्त एक सिंगल धाव. शुभमने मात्र जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं. चेंडू मात्र थांबवला गेला. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होताना आपण पाहिला. धावफलकावरती 2 धावा. एका बाजूने आपण पाहिलं तर अभि भांगीने मात्र एक चांगली गोलंदाजी सुरुवात केली. चांगली गोलंदाजी केली अभि भांगीने आतापर्यंत. हो, हा चेंडू वेग होता. चेंडूला वेग होता. इथे चेंडू मात्र हा निर्धाव. डॉट बॉल मात्र टाकला गेला. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर वॉर्जे वॉरियर्सच्या धावसंख्या जाऊन पोहोचते 2 धावा. 2 धावा, एक फलंदाज बाद. 2 धावा. वॉर्जे वॉरियर्स संघाची मात्र थोडीशी निराशाजनक सुरुवात असेल, पण अगदी इथे सामना बराचसा बाकी आहे. 4 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आणि इथून देखील बाजी मारण्याचा प्रयत्न. आकाश गोलंदाजी मार्कवर येतोय. आकाश सोळसकर वैयक्तिक पहिलं संघासाठी यावेळेस हा चेंडू मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. चेंडू जायला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा.
4 धावांनी इथे धावफलक सुरू होतोय. चांगली फटकेबाजी इथे वैभवकडनं अपेक्षित आहे आणि वैभवच्या बॅट मधनं आलेला चौकार हा संघासाठी मात्र दिलासा देणार होता. म्हणजे इथून धावफलकाला सुरुवात होऊ शकते. इथून जो धावफलक सुरू आलाय तो पुढे पळू शकतो. 6 धावा धावफलकात आपण पाहतोय. सोळसकर परत एकदा गोलंदाजी मार्कवर आता पाहायला मिळेल. पहिल्या चेंडू ते आकाशचं स्वागत मात्र 4 धावांनी केलं. हो, हा चेंडू शॉर्ट पिच होता. थोडासा खाली राहिला. फटका मात्र मोठा खेळायचा प्रयत्न केला. चेंडू अगदी ते निर्धाव मात्र आलाय. डॉट बॉल. 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 रन ऑन स्कोर बोर्ड. 1.2 चेंडूचा खेळ इथे आतापर्यंत झालाय. आकाश सोळसकर राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना यावेळेस परत एकदा हुक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखी एक फलंदाज बाद. आणखी एक विकेट इथे गमावली आहे. पुष्पा 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 काश परत एकदा गोलंदाजी मार्कवर असेल. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करताना आपण पाहतोय अमित. एक ताकदवान फलंदाज अमित, लेफ्ट हँडेड बॅटर. पहिला चेंडू मात्र अमितने मात्र चुकीचा फटका खेळला आणि ते आणखी एक विकेट. फलंदाज फक्त मैदानामध्ये येत आहेत, हजेरी लावतायत, मैदानाच्या बाहेर जात आहेत. एका पाठोपाठ एक अशा विकेट गमावल्या जात आहेत. कॅच कोणी पकडला? दिना फिल्डरचं नाव आदित्य. एक अतिरिक्त खेळाडू असेल तर तिथे पाठवून द्या. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय शुभम. जेल सचिनने टिपला. सुंदर जेल. एक एक्स्ट्रा खेळाडू असेल तर पाठवून द्या. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय शुभम. हा चेंडू मात्र वेगवान बाउन्सर चेंडू समजू शकला नाही. उत्तर मात्र या चेंडूचं नव्हतं. चेंडू मात्र डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7 धावा आणि 3 फलंदाज बाद. 7 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज
अबी गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. अबी वैयक्तिक दुसरं, संघासाठी तिसरं षटक घेऊन अबी गोलंदाजी मार्कर येतोय. अंकुश राठोड ते मात्र आता मोर्चा सांभाळावा लागेल, एक पार्टनरशिप बनवावी लागेल. इथून देखील मॅच मध्ये बरंच गणित मात्र शिल्लक असेल आणि या 3 ओव्हर मध्ये या दोघांना मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल तर मात्र एक धावफलक उभा राहील. अभि मागेचा हा चेंडू परत एकदा फटका फसला, आणखी एक विकेट, फलंदाजी ते बाद. थँक्यू. नीलने मात्र सुंदर झेल मात्र टिपला तिथे. नीलने टिपलेला एक सुंदर झेल आणि इथे आणखी एक विकेट मात्र गमावली. चौथा फलंदाज 7 धावांवरती बाद झालाय. नवीन बॅटर मैदानामध्ये गणेश भोकरे. पहिल्या चेंडूवरती अभिच्या खात्यामध्ये विकेट. 2 विकेट आतापर्यंत अभिने मिळवल्या. धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्या केवळ 2 आणि 2 फलंदाज देखील बाद केले. नवीन बॅटर गणेश भोकरे मैदानामध्ये आपण पाहतोय. तिसरं षटक हे प्रगती पाहत असताना इथे वारजे वॉरियर्स मात्र संघ पूर्णपणे डगमगलाय. आता मात्र धोक्याची घंटा वाजते कारण इथे संघाला मात्र 4 विकेट गमवावे लागल्या. फक्त 7 धावांमध्ये 4 फलंदाज मात्र गुंडाळले गेले. हा चेंडू मात्र इथे त्या हाताने खेळून काढला. एक सिंगल धाव. स्ट्रायकिंग एंडवरती असेल शुभम आणि शुभमने देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न केला पण तिथे देखील अपयश. आणखी एक फलंदाज बाद. कॉटन बोर्डचा शिकार मात्र इथे फलंदाज ठरला. पाच फलंदाज बाद होत आहेत 8 धावांमध्ये. मॅच अगदी पाहिली तर एक तर्फा होताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय आकाश जैन. इथे घडतंय का? इथे वारजे वॉरियर संघाचा मात्र डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळताना पाहायला मिळतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळत आहेत. 5 फलंदाज जवळपास अर्धा संघ 8 धावांमध्ये गारद झालाय. अर्ध्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला म्हणजे 2.3 ओव्हरचा खेळ संपला. अर्ध्या टीम मात्र आता डगआउटला पोहोचली. अर्धी इनिंग मात्र बाकी आहे आणि अर्धे खेळाडू बाकी आहेत. पण इथे गोलंदाजाचं मात्र कौतुक करावं लागेल. कालांतराने मात्र विकेट येत गेल्या. बागेने मात्र जो मारा मैदानामध्ये केलाय अप्रतिम मारा आतापर्यंत आपण पाहतोय. धावा देखील कमी खर्च केला आणि फलंदाज देखील बाद केलेत. 3 धावामध्ये 3 फलंदाज अभिने आतापर्यंत टिपले. मॉर्टर ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. क्वालिफायरच्या मॅचेस मध्ये एक जबरदस्त खेळ आज आपल्याला इथे पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू परत एकदा शरीर भेदक मारा. रन मात्र नाही. चेंडू डॉट बॉल. आठ धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. अजूनही 2 चेंडू मात्र या षटकातील शिल्लक. धावफलकावरती पाहिलं तर जेमतेम 8 धावा. हा सामना अगदी पाहिलं तर लो स्कोरिंग मॅच होण्याच्या दिशेने नक्की वाटचाल असेल. ते मॅच जिंकायची एक सन्मानक धावफलक उभा करावं लागेल. एक बॅटिंग ऑर्डर मध्ये एक चांगला खेळ मैदानामध्ये खेळावा लागेल. यावेळी फटका मात्र जोरदार. खूप वेळानंतर हवा तसा फटका आलाय वारजे वॉरियर संघासाठी. षटकार 6 धावा. 14 धावा. धावफलकावरती चला एक बॉल द्या आतमध्ये. चेंडू मैदानाच्या बाहेर फेकला गेला. 14 धावा. खूप वेळानंतर आलेला षटकार. आकाश जैनच्या बॅट मधनं आलेला घणाघाती प्रहार होता.
14 धावा, 5 फलंदाज बाद. यावेळेस परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला, झेल देखील सुटला. हिम्मत आहे मर्दा तो मदत आहे खुदा. इथे फलंदाजाने थोडी हिम्मत दाखवली होती आणि त्याला आता मात्र नशिबाची साथ देखील मिळते. झेल मात्र इथे सुटला आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बनवल्या 16 धावा, 5 फलंदाज बाद, 16. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज असेल नील. स्ट्रायकिंग एंडवरती गणेश भोकरे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आकाश चेल. गोलंदाजी मार्कर नील. नील मेंगडे गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. वैयक्तिक पहिलं षटक नील मेंगडेचं असेल. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज नीलचं स्वागत मात्र खेळलंय, कव्हर मध्ये खेळलेला एक सुंदर फटका, कलात्मक फटका, 4 धावा. इथे मात्र आता या डाव फलकाला आकार दिला जातोय. अजून देखील मॅच संपली म्हणता येणार नाही, कारण जेव्हा आपल्याला वाटतं की आपण सर्व काही हारलोय, तिथून मात्र खऱ्या खेळाला सुरुवात होते. ज्याचा संघर्ष मोठा त्याचा विजय देखील मोठा असतो आणि त्या संघर्षाला सुरुवात झाली. स्विच हिट खेळलाय आणि इथे क्षेत्ररक्षक मात्र तैनात. एक सिंगल धाव इथे मात्र मिळेल. धावफलक आता जाऊन पोहोचलाय तो 21 धावा. जवळपास 8 धावांमध्ये 5 फलंदाज बाद होते. आता 8 धावांमध्ये 5च फलंदाज बाद आहेत, पण धावा 21. म्हणजे ही पार्टनरशिप मात्र चांगली तयार होताना आपण पाहतोय. पण या पार्टनरशिपने आणखी मोठ्या धावा जमवाव्या लागतील. पण गोलंदाजाने जो मारा केलाय त्या माऱ्यापुढे या धावा बनवणं मात्र थोडं अवघड नक्की जाणवलं. परत एकदा हा चेंडू मात्र इथे समजू शकला नाही. विकेट किपरला देखील चेंडूने बीट केलं. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात धावा देखील मिळतील. जिथे धाव मिळालीच नसती तिथे मात्र 2 धावा पूर्ण होतात. बाईकच्या स्वरूपात हे 2 धावा. तेवीस धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 23. हा चेंडू इथे मात्र पंचांचे दोन्ही हात झाले जमिनीला समांतर. कळवलं इथे धाव आहे अवांतर. इथे व्हाईट बॉल साठी मात्र रिव्ह्यू पाहिला जाईल. तिसऱ्या पंचांना विनंती आहे, व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू मात्र मागितलाय, तो चेक केला जाईल. फिल्डिंग टीमने मात्र हा रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचाकडे मात्र निर्णय समोरला. व्हाईट बॉलचा निर्णय मात्र असेल. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला होता. निर्णय मात्र इथं चेक केला जाईल. निर्णय पेंडिंग. चेंडूसाठी मात्र निर्णय पेंडिंग आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर वारजे वॉरियर्स आणि सचिन मेंगडे 11 या 2 संघादरम्यान हा सामना मैदानामध्ये सुरू असताना पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. पंचांनी मात्र व्हाईट बॉलचा निर्णय कळवला होता आणि पंचांच्या निर्णयाबरोबरच अगदी तिसऱ्या पंचाने देखील निर्णय कळवला व्हाईट बॉल. 24 धावा. धावा, 4थं षटक. खोलवर टप्प्यात चेंडूचा हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर जास्त उंच उडालं नाहीये, पण इथे 2 धावा मात्र नक्की मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा तिथे मात्र पूर्ण झाल्या. धाव फलकावरती धावा जमवतात आता
26 रन. यावेळेस अगदी चांगला फटका खेळला आणि चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. या ओव्हर मध्ये अगदी चांगल्या धावा इथे जमवल्या गेल्या. 12 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये बनवल्या गेल्या. या इनिंग मधलं हे सर्वात महागडं षटक म्हणावं लागेल. 30 धावा दाफलकर आपण पाहतोय. चौथं षटक प्रगतीपथावर असताना चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कर परत एकदा नील मेंगडे. समोर अगदी पाहिलं तर आकाश जैन. आकाश जैन यावेळेस मात्र चेंडू हवेत खेळला. क्षेत्ररक्षक सचिनने टिपला सुंदर झेल आणि फलंदाज तिथे बाद. चला मॅच चालू करून घ्या. 4च खेळाडू आता सर्कलच्या बाहेर असतील. येस, टाइम संपलाय आणि वेळेमध्ये या 4 ओव्हर पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे ही फिल्डिंग टीमला मात्र पेनल्टी असेल. 5च्या ऐवजी फक्त 4 खेळाडू आता 30 यार्ड सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. म्हणजे बॅटिंग टीमला मात्र आता सुवर्ण संधी असेल या शेवटच्या ओव्हर मध्ये धावा जमवण्याची. बॅटिंग टीम साठी मात्र सुवर्ण संधी. नवीन बॅटर पहिला चेंडू मात्र खराब. पहिला चेंडू खराब. व्हाईट बॉल. निखिल गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. निखिल पहिला चेंडू मात्र निखिलचा खराब होता. व्हाईट बॉलचा इशारा आला. यानंतर होणारा सामना असेल सृष्टी फाउंडेशन विरुद्ध निलेश डेरे 11. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. एकतीस आणि आणखी एक व्हाईट बॉल. त्यानंतर 32 धावा या धावफलकावरती आल्या होत्या. आताचा चेंडू मात्र निर्धाव आला. चांगली गोलंदाजी. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 फलंदाज बाद. 32 धावा. हा चेंडू अगदी वेगवान होता. वेगवान होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र केला. गणेश भोकरेंना मात्र यश या चेंडूवरती आलं नाही. चेंडू निर्धाव. आणि ते तिसऱ्या पंचाकडे विचारणा केली आहे. नो बॉल आहे का चेक केला जाईल. भीमर चेंडूसाठी मात्र तिसऱ्या पंचाकडे विचारणा केली जाते. रिव्ह्यू मात्र चेक केला जातोय. चेक केलं जात आहे. चेंडू नो बॉल आहे का नक्की चेक केलं जाईल. पाहूया निर्णय काय होता तिसऱ्या पंचाचा. फेअर डिलिव्हरी. पंचाचा इशारा मात्र आलाय. व्हाईट बॉल. हा नो बॉल नाही पण व्हाईट बॉल मात्र घोषित झालाय. अतिरिक्त धावेने वाढ. यावेळी जमिनीला समांतर फटका खेळला. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. हलकस मिसफील्ड आणि तिथे दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल झाला. रोहन गरदडे सर्वांचा लाडका होंड्या
तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना आज हुंड्याकडनं झेल देखील सुटला एक. असे झेल रोहन कधी सोडत नाही, पण रोहनकडनं सुटलेला झेल आणि आता मिसफिल्ड देखील आपल्याला पाहायला मिळाली. 35 धावा धाव फलकावरती आणि हा चेंडू मात्र इथे निर्धाव डॉट बॉल. 35 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. हो 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 हो, हा चेंडू अगदी हवेत खेळला आणि यावेळेस रोहनने मात्र टिपला झेल. फलंदाज बाद. विकेट मात्र इथे गमावली गेली. 7वा फलंदाज बाद झालाय. धाव फलकावरती धावा आहे जेमतेम 35 धावा. यानंतर होणारी मॅच सृष्टी फाउंडेशन निलेश डेअरी 11 दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचंय. निलेश डेअरी 11 यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. सृष्टी फाउंडेशन विरुद्ध निलेश डेअरी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. हा एक चेंडू झाल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. आणि ते मात्र रन घेण्याचा प्रयत्न. फलंदाज इथे बाद. 8वा फलंदाज इथे बाद झाला. धाव फलकावरती धाव बनवल्या गेल्या त्या 35. विजयासाठी सचिन मेंगडे 11 संघाला बनवायच्या आहेत त्या 36 धावा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. सृष्टी फाउंडेशन संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. स्वप्नीलजी अलकुंडे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. सृष्टी फाउंडेशन संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. कंपल्सरी आयोजकांनी दिलेला टी शर्ट घालून यायचंय. टीम सृष्टी फाउंडेशन कॅप्टन टॉस साठी यायचंय. निलेश भाऊ डेरे 11 संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. चला निलेश दादा डेरे 11 संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. सृष्टी फाउंडेशन आणि त्याचबरोबर निलेश दादा डेरे अर्थात यशवंत भाऊ पाचंगे या दोन संघादरम्यान टॉस या ठिकाणी केला होता. स्वप्नीजीच्या शुभ हस्ते टॉस. सृष्टी फाउंडेशन संघाने टॉस जिंकला. निर्णय काय? विनोद सर काही बोललेच नाही. बॅटिंगचा निर्णय घेतलाय. यानंतरची मॅच असेल सृष्टी फाउंडेशन विरुद्ध निलेश दादा डेरे यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना. आणि अगदी पहिलं पाहिलं तर निलेश सृष्टी फाउंडेशन संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र घेतला आणि क्षेत्ररक्षणासाठी प्राचार्य केलं जाईल. निलेश डेरे 11 अर्थात यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट फाउंडेशन संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षणासाठी प्राचार्य केले. पुढच्या मॅच साठी मैदानामध्ये जाऊया. वारजे वॉरियर्स विरुद्ध सचिन दादा मेंगडे 11 या संघामध्ये सामना सुरू आहे. वारजे वॉरियर्सने प्रथम बॅटिंग करत असताना फक्त बनवल्या 35 धावा. विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 36 धावांचं टार्गेट.
30 चेंडू आणि 36 धावांचं टार्गेट. रोहन गरदडे आणि आदित सिंग. आदित सिंग ही जोडी मैदानामध्ये. रोहन स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर असेल विश्वास मानकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि हा विश्वास मात्र विश्वासाचा अर्थकी आणावा लागेल, कारण धावफलक पाहिलं तर जेमतेम 36 धावांचं टार्गेट. पहिला चेंडू रोहनच्या बॅटमधनं सुरेख फटका, गॅप शोधली, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. चार धावांनी धावफलक मात्र पुढे सरकला. सुरुवात मात्र चौकाराने झाली. धावफलकाचा श्री गणेशा 4 धावांनी. विश्वास मानकरवरती पहिल्या चेंडूवरती चढवलेलं आक्रमण आणि पहिला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. विश्वास गोलंदाजी मार्कवर परत एकदा. मांडवी एक्सप्रेस विश्वास गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आणि यावेळेस मात्र विश्वासचा हा चेंडू सुरेख होता. केवळ मिळते ती एक सिंगल धाव. वारजे वॉरियर संघाला मात्र फार परिश्रम करावा लागेल, पण इथून देखील वारजे वॉरियर्स विजय मिळवू शकतात, कारण त्यांना एक चांगला खेळ मैदानामध्ये खेळावा लागेल, कारण ही मॅच त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण पहिल्या मॅचमध्ये देखील पराभव मिळाला होता. या मॅचमध्ये विजय मिळवणं गरजेचं असेल. गोलंदाजी चांगली करावी लागेल विश्वासला. विश्वासचा हा चेंडू क्षेत्ररक्षक मात्र तिथे तयार आहे, पण धाव मात्र रोखू शकला नाही. एक एक धाव इथे आता वारजे वॉरियर्स संघासाठी फार महत्त्वाची असेल. फटका जोरदार, आकाशाला गवस निघालणारा फटका होता. षटकार, 6 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्या 4 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या. रोहन बॅटिंग करत असताना आपण रोहनला पाहतोय. रोहन गरदडे मात्र सुरुवात चांगली केली, मोठे फटके खेळलेत. हो, काय फटका खेळलाय, चेंडूला पाठवून दिले बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. रोहन गरदडे बॅक टू बॅक 2 षटकार. हा षटकार तर मात्र फार अफलातून होता. फार झोपून तो चेंडू मैदानाच्या बाहेर फेकून दिला. 18 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. 25 चेंडू मध्ये 18 धावांची गरज असेल. पहिल्या 5 चेंडू मध्ये रोहनने मात्र धमाका उडवला. एक चौकार, 2 षटकार या ओव्हर मध्ये आतापर्यंत खेळले गेले. विश्वास मानकर मात्र थोडासा महागडा ठरला या ओव्हर मध्ये. फुल टॉस आणि लागोपाठचा तिसरा, पण नाही, ते झेल टिपला बाउंड्री लाईन वरती. विकेट मात्र मिळवली. शुभमने टिपलेला सुंदर झेल. फुल टॉस चेंडू होता. रोहन मात्र सीमारेषे बाहेर करू शकला नाही. अगदी ज्यावेळेस बॅटचा चेंडूचा मिलाप झाला असं वाटलं चेंडू मैदानाच्या बाहेर गेला, षटकार गेला, पण तिथे क्षेत्ररक्षकाची भिंत तयार होती. त्याने मात्र टिपलेला एक सुंदर झेल आपण पाहिला. पॉइंटच्या अगदी लगत झेल टिपला. फलंदाज रोहन मात्र बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये नवनाथ पाठक. नवीन बॅटर नवनाथ, नवीन पाठक. गोलंदाजी मार्कवर आता गोलंदाज असेल मनोज. गोलंदाजी मार्कवर आता मनोजला पाहायला मिळेल. अगदी विकेट आली आहे इथे. धावफलकाला ब्रेक लावला जाईल का? 24 चेंडू 18 धावांची गरज. इथे अजून 1-2 विकेट आणि काही निर्धाव षटक आले तर मॅच मध्ये परत एक रंगत निर्माण होईल, पण ते वॉरचे वॉरियर्सला तसा खेळ खेळावा लागेल, अनुभव पणा लावा लागेल. एका बाजूने आपण पाहिलं तर सचिन मेंगडे संघाने मात्र सर्व सूत्र हातात घेतलेत. मोठे फटके खेळत रोहनने मात्र सामना एकतर्फी करून टाकलाय, पण उर्वरित फलंदाजांना आता चांगलं खेळावं लागेल.
ज्या पद्धतीने पाहिलं तर रोहन आणि गोलंदाजाने विजयाचा पाया रचलाय, पण इथे अगदी पाहिलं तर आता त्या विजयाच्या पायऱ्यावरती सुवर्ण कळस आता राहिलेल्या फलंदाजांना चढवावं लागेल. धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा क्वालिफायरच्या मॅचेस. यावेळी चेंडू मात्र हवेत, क्षेत्ररक्षकाची धावपळ आणि चेंडूला मात्र रोखलंय. चांगली फिल्डिंग, क्षेत्ररक्षण मात्र चांगलं केलंय, पण पाहूया पंचाचा इशारा. 4 धावा. चौकार मात्र इथे खेळला जातोय. इथे प्रयत्न मात्र चांगला होता, पण झेल टिपण्याचा प्रयत्न झाला नाही. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, त्यात देखील अपयश आलं. चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा मिळाल्या. 22 धावा पूर्ण होत आहेत. केवळ 14 धावा दूर असतील सचिन दादा इकडे 11 संघ विजयापासून. स्टेपाटून केलेला बहारदार फटका, नेत्र दीपक फटका. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. षटकार. षटकारने मात्र धावफलकावरती होईल वाढ. 28 धावा, 28 रन. 21 चेंडू बनवायचे आहेत, केवळ 8 धावा. शेवटचे 21 चेंडू, 8 धावांची गरज. मॅच मात्र रंगतदार होईल असं वाटत होतं, पण सामना एकतर्फी होताना पाहायला मिळतोय. यावेळेस हा चेंडू मात्र इथे निर्धाव डॉट बॉल मात्र आलाय. 20 चेंडू बनवायचे आहेत, 8 धावा. सामना बराचसा सामना जर पाहिला तर सचिन मेंगडे 11 संघाच्या एका बाजूने झुकला गेलेला सामना आपण पाहतोय. वॉटर ट्रॉफीचा थरार आपण पाहतोय. एक नेत्रदीपक आयोजन नियोजन आपण या स्पर्धेचं आपण पाहिलं. MM ऑटोस्टिक याचं मात्र एक सुंदर आयोजन नियोजन. तिसऱ्या पर्वामध्ये आपण वॉटर ट्रॉफीचं पदार्पण होताना आपण पाहतोय. तिसऱ्या पर्वामध्ये देखील एक नेत्रदीपक स्पर्धा, एक जबरदस्त आयोजन नियोजन आपण पाहिलं. या वॉटर ट्रॉफीसाठी जे आपल्याला सौजन्य मिळालं, आमचे प्रशिक्षित भैया थोरात युवा उद्योजक यांच्या माध्यमातून जे सौजन्य मिळालं त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर पाटीलवाडा चुलीवरचं जेवण याचं देखील स्पेशल धन्यवाद. विनीतजी कलाटे यांचं अगदी मनापासून धन्यवाद. या स्पर्धेला जे सहकार्य दिलं त्याबद्दल धन्यवाद. त्याचबरोबर आमचे संदीपभाऊ मोकाटे विशेष सहकार्य, कुणाल भैया इंगळे, त्याचबरोबर रामदेवजी पाटील यांचं देखील मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर स्पोर्ट्सवेअर पार्टनर लेजंड स्पोर्ट्स याचं देखील मनापासून धन्यवाद. एक सुंदर जर्सीज या स्पर्धेदरम्यान आपण पाहिल्या. जे संघ 5 संघ रोज मैदानामध्ये उतरत आहेत त्या 5ही संघांना आकर्षक जर्सी देऊन या स्पर्धेमध्ये खेळण्याचा जो मान मिळाला, जो खेळण्याचा आनंद मिळाला, त्या स्पोर्ट्स जर्सी आपल्याला लेजंड स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्या. या स्पर्धेचे मुख्य आयोजक ऑर्गनायझर रोहनदादा चौगुले यांचं मात्र बहरदार आयोजन नियोजन हे आपण पाहिलं. वॉटर ट्रॉफीचा या वर्षीचा एक नेत्रदीपक सोहळा. अगदी उद्या पाहिलं तर लोकल हाफ गटातील टॉप 8 संघ उद्या मात्र खेळताना पाहायला मिळते. जे क्वालिफायर राऊंड क्रॉस करून पुढे सरकून मात्र या स्पर्धेमध्ये दाखल झाले, जे उद्या टॉप 8 मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि अगदी 7 तारखेला पाहिलं तर भारतातील ओपन हाफ, ऑल इंडिया ओपन हाफ नक्कीच पाहायला मिळेल. फार तयारी मात्र त्याची सुरू आहे. डे नाईट स्वरूपात ही स्पर्धा तुमच्या समोर येईल. त्यावेळेस फटका परत एकदा चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूर आहे, चेंडूला मात्र थांबवलंय. चांगली फिल्डिंग, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना धाव मात्र कंप्लीट केली. चांगली रनिंग बिटन द विकेट. दुहेरी धावाने धावफलक पुढे सरकेल. 32 धावा. नवीन पाठक आदिल सिंग. सामना बराचसा सोपा आहे या दोघांसाठी. जवळपास पाहिलं तर इथे वॉरचे वॉरियर्सला मात्र फार कष्ट करावे लागतील. जणूपास आता त्यांना गेलेला सामना परत खेचायचा असेल तर विकेट घेण्याशिवाय पर्याय नसेल. सनीदादा पोटे यांचं शुभ आगमन या ठिकाणी होते. सहर्ष स्वागत. लेट पण थेट मैदानात आलेत. सहर्ष स्वागत. हो, यावेळेस हा चेंडू इथे मात्र निर्धाव डॉट बॉल. डॉट बॉल या ठिकाणी आलाय. शेवटचे 2 चेंडू मात्र शिल्लक आणि 4 धावांची गरज असेल.
याचबरोबर पाहिलं तर लॉंग ऑफ मध्ये चेंडू खेळून काढलाय एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल 33 धावा. 13 चेंडू आणि बनवायचे आहेत केवळ 3 धावा. सचिन भिंगडे 11 संघाने मात्र जो खेळ केला आज अगदी पाहिलं तर दुसरा सामना खेळतात आणि दुसरा सामना देखील जवळपास विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचतात. पहिल्या सामन्यामध्ये देखील विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील अगदी पाहिलं तर विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन बसतात. त्यावेळेस अगदी पाहिलं तर हा चेंडू स्क्वेअर मध्ये खेळून काढला एक सिंगल आले दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण होते. सामना मात्र बरोबर सुटला. शेवटची एक धाव मात्र गरजेची असेल. 12 चेंडू विजयासाठी केवळ एक सिंगल धाव. तर दुसऱ्या बाजूने वारजे वॉरियर्स या संघाला पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांना पराभव पत्करावा लागला होता आणि या सामन्यामध्ये जवळपास पराभवाच्या खाडीमध्ये त्यांना लोटलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर आता परत एकदा विश्वास. शेवटचे 12 चेंडू शुभम गोलंदाजी मार्कवर शुभम यांच्याकडे चेंडू सोपवलाय. बारा चेंडू बनवायची केवळ एक सिंगल धाव. बारा बॉल एक धावेची गरज. पुढच्या संघाने तयार राहायचंय लगेच. बरोबर बॅटची आतली कड आणि रन घेण्याचा प्रयत्न सिंगल धाव पूर्ण होते आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय सचिन भिंगडे 11 संघाने. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभि भांगे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण अभि भांगेला सूत करणार आहोत. प्रमोद सरांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत.